दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मालेगाव शहरात सध्या अस्वच्छता, वाहतूक व्यवस्थेचा अभाव, बेकायदेशीर कत्तली, गुटखा व अंमली पदार्थांची विक्री आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झालेत। याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आता बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत अधिक माहिती देताना या समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे विनंत्या केल्या, जिल्हाधिकाऱ्यांशी बैठकीत प्रश्न मांडले, पण एकही प्रश्न मार्गी लागलेला नसल्याचं यावेळी सांगितलं। मालेगाव शहरातील विविध समस्यांसाठी आज सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास काका बोरसेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये भुईकोट किल्ल्याचं होणारं विद्रुपीकरण थांबवावं, मोसम नदीमध्ये येणारं रक्तमिश्रित व केमिकल युक्त पाणी थांबवावं, जलप्रदूषण रोखावं आणि मालेगाव शहरात पार्किंग झोनची निर्मिती करावी। त्याचबरोबर मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात थांबावेत यासाठी उपाययोजना करण्याचं प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर मालेगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे, त्याचबरोबर मालेगाव शहरात ज्या सोनसाखळी चोरांचा उपद्रव वाढलेला आहे, मोबाईल हिसकावून पळण्याचे प्रमाण वाढलेलं आहे आणि देवालयांमध्ये ज्या दान केलेल्या वस्तू आहेत त्यांची देखील चोरी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत। याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणीसाठी आजचं हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। याची दखल घेऊन तात्काळ कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आयोजित करून मालेगावातील विविध समस्येवरती प्रकाश टाकण्यासाठी कसे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे। दिनांक 17 रोज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग होऊन नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयाने सज्जड शब्दात कमिशनर साहेबांना सांगितलं होतं का यांच्या जेवढ्याही समस्या आहेत त्या मार्गी लावा। त्याच्यातली मेन समस्या होती आमची बेकायदेशीर कत्तलखान्याचं पाणी मोसम नदीमध्ये न येऊ देणे, भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरण थांबवावे, तसेच मालेगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला पायबंद बसावा, सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त व्हावा, मोबाईल चोरांचा बंदोबस्त व्हावा, मोटरसायकल चोरांचा बंदोबस्त व्हावा अशा पोलीस प्रशासनासाठी सुद्धा सूचना होत्या। त्याची अंमलबजावणी कुठे दिसून येत नाही, उलट समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। आता गेल्याच 5 दिवसापूर्वी रोकडोबा हनुमान मंदिरात चोरी झाली, तसेच मालेगाव शहरातील 3 ते 4 मंदिरांमध्ये चोरी झाली आणि वाढत्या चोरीचे प्रमाण वाढूनच राहिलं। त्याप्रमाणे बेकायदेशीर गांजा विक्री, बेकायदेशीर गुटखा, बेकायदेशीर गर्दा अशा अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे। आमच्या महिला सुरक्षित नाही, चालू सोनसाखळी चोर येतो आणि हिसकावून घेऊन जातो, मग कायदा सुव्यवस्था का अपुरी पडते। समितीचे सल्लागार निखिल पवार यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। त्यांच्या मते केवळ कारवाईचं आश्वासन देण्यात येत आहे, प्रत्यक्षात मात्र काही घडत नाही। मोसम नदीत आजही केमिकल व रक्तमिश्रित पाणी मिसळत आहे। ड्रेनेज यंत्रणा पूर्ण अपयशी ठरली आहे। मोकाट जनावरे, घाणीचा विळखा, पार्किंगची सोय नाही आणि गुन्हेगारी वाढते आहे। आम्ही आता आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला जाब विचारणार आहोत। शहरात पोलिसांची संख्या अपुरी असल्याने कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होत असून समितीने मालेगावसाठी पोलीस आयुक्तालयाची मागणी देखील लावून धरली आहे। प्रशासनाने या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा जन आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा समितीने यावेळी दिलाय। अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव।